आणि लास्ट टाइम आम्ही मार्केटला गेलो होतो, तर तेव्हा हे लिंबू वगैरे घेऊन आली होती मी आणि 30 रुपयात मला भरपूर लिंबू मिळाले. आणि तर मी विचार करते की लिंबाचं लोणचं बनवायचंय. मी फर्स्ट टाइम बनवणार आहे, पण याच्या आधी कधीच बनवलेलं नव्हतं. आणि ते पण मी गुळ वापरून बनवणार आहे, कारण आम्ही साखर बिलकुल खात नाही. त्यामुळे मी माहित नाही, खराब पण होऊ शकतं, चांगलं पण होऊ शकतं, तसं ट्राय करते. तर सगळ्यात पहिले हे लिंबू आहेत. जवळपास अर्धा किलो आहेत. आणि आता हे स्वच्छ आधी धुवून घेणार आहे मी. आणि इकडे मी गरम पाणी करायला ठेवते. आता गरम पाण्यामध्ये आधी ते थोडेसे स्वच्छ धुवून झाली की पुन्हा गरम पाण्यात टाकायचे. आणि गरम पाण्यामध्ये पण एक 5 मिनिटासाठी मी ठेवणार आहे, त्याने ते अजून स्वच्छ पण होतील आणि थोडे मऊ होतील. तर आता मी स्वच्छ धुवून घेतलेत. आणि हे मी टाकणार आहे आता. थोडंसं पाणी गरम झालं की गरम पाण्यामध्ये. आणि मी पण हे फर्स्ट टाइम बनवते, मी पण कोणाची तरी रेसिपी बघून ट्राय करते. चुकू पण शकतं, पण ट्राय केल्याशिवाय कळत पण नाही. आणि पण मला असं वाटतं की होईल चांगलं. एवढं पण काही अवघड रेसिपी नाही, खूप खूप सोपी, पण जे 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे. फक्त एवढंच आहे की गुळाचा वापर करायचा आहे, साखरेचा नाही. आणि गुळामध्ये छान लागतं आणि हेल्दी पण असतं. त्यामुळे मी आता गुळापासून बनवणार आहे. आता हे गरम पाण्यामध्ये टाकून देते आधी. आणि गरम पाण्यामध्ये टाकताना आहे ना, थोडंसं मी मीठ पण टाकणार आहे. त्यांनी सांगितलं होतं की लिंबू वापरताना अशी जाड सालीची नाही, पातळ सालीची वापरायची, म्हणजे ते असं कचकच लागणार नाही खायला, कारण हे मी पुन्हा दळणार पण आहे मिक्सरमध्ये. तर माझे आहे तसेच आहेत. तू इकडे ये रे. हे एवढं डस्टबिन मध्ये टाक बाळा. तेवढं डस्टबिन मध्ये टाक ना. आणि हो, मी अजून 1-2 दिवसामध्ये आम्ही इंडिया टूर केली, भरपूर ट्रॅव्हलिंग केली. त्याच्यामध्ये पण स्किनचं म्हणा, केसांचं भरपूर हाल, कारण कंटिन्यू वातावरण बदलायचं, पाणी बदलायचं आमचं. त्याच्यामुळे जे म्हणजे तरी मी भरपूर काळजी करायची, भरपूर प्रयत्न करायची, फेस पॅक लावायची. पण जो घरी बनवलेलं जे होतं तेच लावायची मी. असं काही केमिकलचं क्रीम वगैरे असं काही केलेलं नाही कधी. तर पण मी एक 10 दिवसापासून, 10-15 दिवस झाले मला जसं इथे आलो आम्ही बँगलोरमध्ये. तर तेव्हापासून मी स्किन केअर स्टार्ट केली आणि मला खरंच खूप छान रिझल्ट दिसत आहेत माझ्या स्किनमध्ये. तर मी स्किन केअर तर सुरू केलंय. फक्त वेट लॉस पण मी जर्नी स्टार्ट करणार आहे माझी. आणि कारण नुसतं स्किन करून काही फायदा नाही वेट लॉसची, कारण आम्ही इंडिया टूर मध्ये इतकं फिरलो, हे खा ते खा, आणि ट्रॅव्हलिंग मध्ये एवढं काळजी घेणं होत नाही. आणि आता इथे एका ठिकाणी आलोय, आम्ही थांबलोय. तर मी सुरुवात करते वेट लॉस साठी. तर ज्यांना कोणाला वेट लॉस करायचंय माझ्यासोबत, त्यांनी माझी व्हिडिओ बघा. मी रोजच्या रोज अपडेट देणार आहे, मी काय डाएट करणार, कोणतं वर्कआउट करायचं, सुरुवात कशी करायची. जे एकदम बिगिनर आहे, म्हणजे ज्यांना कसलीच आयडिया नाहीये, तर त्यांनाही फायदा होईल. तर मी माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. आज 2-3 दिवसामध्ये मी ते पण व्हिडिओ टाकणार आहेत. तर त्याच्यासाठीच मी लिंबाचं पण बनवते लोणचं. हेल्दी असतं. आणि अजून मी आवळ्याचं पण बनवणार आहे, ते पण खूप शरीराला चांगले, भरपूर व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात. तर मी ते पण करणार आहे, कारण डायटिंग मध्ये तुम्ही व्हिटॅमिन सी वगैरे जेवढं खाणार, तर तेवढं तुमची स्किन वगैरे छान राहणार, ग्लो करणार. तर हे बघा, आपले जे लिंबू आहेत ते मी गरम पाण्यामध्ये, थोडंसं पाणी उकळायला पण लागलं होतं, मस्त गरम झालेत. आणि ते स्वच्छ पण झालेत. तर लिंबू झालेत काढून, मस्त मऊ मऊ झाले. आणि सगळ्यात महत्वाचं, एकदम स्वच्छ पण झाले ते. मी लिंबू काढून घेतलेत, मस्त मऊ पण झाले थोडेसे आणि स्वच्छ झालेत. आणि आता मी ते सगळे कापून घेणार आहेत. हे बघा किती इझिली कापले जात आहेत. मस्त. आय थिंक एवढ्या राहू द्याव्या. हे याच्यामध्ये सगळ्या बिया पण काढायच्या आहेत, सगळे लिंबू कापून. तर हे मी सगळे लिंबू चिरलेत आणि आता याच्या बिया पण काढायच्या आहेत. तर हे बघा, मी सगळ्या बिया काढल्या आहेत आता याच्यामधून. आणि आता हे आपल्याला मिक्सर मध्ये दळायचंय. हे बघा, आपण आता कढईमध्ये थोडे जिरे घेतलेत. हे मी भाजून याची पावडर बनवते, हे पण आपल्याला पुढे लागणार आहे लोणच्यामध्ये. हे बघा, हे असं जाड सर दळायचंय, एवढं जाड, म्हणजे थोडस मध्ये मध्ये आपल्याला खाताना कळलं पण पाहिजे हे लिंबाचं आहे असं. हे असं जाड. आणि याचं लॉजिक सिंपल आहे की मी किती लिंबू घेतले, मग त्याच्या प्रमाणात किती साहित्य घ्यायचंय, काही लॉजिक लावायची गरज नाही. एकदम सिंपल रेसिपी आहे. जेवढं तुम्ही लिंबू घेणार, आता याच्यामध्ये ना मी समजा एक भांड घेतलं, त्याच्या मधलं जेवढं प्रमाण आहे, तर ते
त्याच्यात डबल म्हणजे एवढा लिंबू घेतला तर याच्यात डबल मला गुळ घ्यायचा आहे. ब्लिंकिट वरून मी गुळ घेतला होता, डेली गुडचा. एकदम असे कडक कडक गोळे आले आहेत. आता बघू ते, इतका कडक गुळ आहे पूर्ण, त्याला असं खूप वेळ लागणार आहे मला एवढा गुळ काढायला, कारण खूप खूप जास्त कडक आहे. तर हे बघा, एवढा गुळ घेतलाय मी, म्हणजे जेवढा लिंबू घेतला होता त्याच्यात डबल गुळ घेतलाय. हा गुळ, हा लिंबू जेवढा होता त्याच्यात डबल मी गुळ टाकणार आहे याच्यात. आणि हे आपल्याला पूर्ण पूर्ण शिजवायचं आहे. आणि ते कसं ओळखायचं ते पण मी सांगेल. तर हे जसं जसं शिजत येत आहे तसं जसं थोडं थोडं घट्ट बनत आहे. आणि आपण जसं गुळाचा पाक चेक करतो असं तार येते तसंच हे पण चेक करायचं. आता वेळ आली आहे, याच्यामध्ये हे मी भाजून ठेवलं होतं जिरा पावडर ती टाकते. नंतर याच्यामध्ये टाकायचंय मीठ, तुमच्या चवीनुसार टाका. आणि आता याच्यामध्ये छान सुंदर असा कलर येण्यासाठी ही मी काश्मीरी लाल मिर्च टाकते. छान ना कलर आलाय ना. बघू आता चवीला तर थोडस घेतलं होती मी टेस्ट, छान तर लागतंय. पण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बनवलंय हे लोणचं. आणि मी जसं बघितलं होतं त्यांचा जसा कलर आला होता, सगळं टेक्स्चर कलर सेम माझा तसंच आलेला आहे बघा. तेव्हा तार येते ना, त्याचा अर्थ शिजलंय ते आपलं. आता थोडस लाल तिखट पण टाकते मी. आणि आता मी, झालंय आपलं मस्त लोणचं तयार आहे. गरम आहे ते मी एका प्लेट मध्ये आधी काढून घेते, थोडं थंड झालं की मग बरणीत भरेल. हो, 1 मिनिट बाळा, देते हा. पप्पाला बोलव रे रिद्धू, बोलव तर. त्यांना सांग ना किती छान लोणचं बनवलं बघा म्हणा, मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात. आजपर्यंत मी फक्त आई आणि सासूबाईंनी दिलेलं खायची. हे बघा, हे मी लोणचं बनवलंय. आता हे थोडस थंड झालं की मग बघू. हा सेटअप होता माझा व्हिडिओ बनवायचा. भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आवळ्याचं पण लोणचं बनवायचंय मला, आणि मी माझी वेट लॉस जर्नी पण सुरू करते जसं तुम्हाला सांगितलं. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.